नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण पंचरंगी भाज्यांची भजी, ऐकूनच युनिक वाटलं असेल ना? चला तर आपण आता या रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी एक स्टीलचा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. त्यानंतर एक कच्चा बटाटा उभा चिरून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर सिमला मिरची घालून घ्यायची आहे. मग कोबी घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. मग गाजर घालून घ्यायचं आहे. इकडे मी भाज्या अशा उभ्यात चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालून घेणार आहोत. मग 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. इकडे तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा पण वापर करू शकता. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे. त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे. लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा. 1 चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. 1 चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे इकडे मी. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मग हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून बेसन पीठ व तांदळाचं पीठ भाज्यांना चांगलं लागलं पाहिजे. त्यानंतर थोडासाच इकडे पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजेच 2 ते 3 चमचेच पाण्याचा छोटे वापर केलेला आहे मी इकडे. असं मिक्स करून घ्यायचं. असं बॅटर झालं पाहिजे, बघू शकता तुम्ही. इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं कढईमध्ये. आपण आता हे भजी त्याच्यामध्ये असे एक एक सोडायचे आहेत, बघू शकता. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राउन होईपर्यंत. आपले पंचरंगी भाज्यांचे भजी तयार झालेले आहे. एक वेगळी युनिक रेसिपी. नक्की तुम्ही घरी ही ट्राय करा रेसिपी. माझी रेसिपी जर ही तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइबर करायला विसरू नका. धन्यवाद.